नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं उच्चाटन करण्यासाठी सरकार वचनबद्ध. अल्प कालावधीत प्रभावी उपाययोजना केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पॅरिस इथं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गोळीबार. 2 आत्मघाती दहशतवादी ठार, 3घांना अटक. इसिस विरोधात फ्रान्स रशियाची मोहीम तीव्र. सिरियामध्ये अनेक ठिकाणी इसिसच्या तळांवर हवाई हल्ले. पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातल्या सुरक्षा संस्थांना सावधगिरीचा इशारा. कुपवाडा इथं चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिव देहावर आज सातारा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना सलग 4 दिवस झालेल्या पावसामुळे अनिर्णित. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशाच्या विकासात भ्रष्टाचार सर्वात मोठा अडथळा असून त्याच्या उच्चाटनासाठी अतिशय कमी कालावधीत सरकारनं केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं मालमत्ता वसुली संदर्भातल्या 6व्या विश्व केंद्रबिंदू परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सीबीआय आणि राज्य भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणा आणि दक्षता विभागाच्या 21व्या परिषदेचंही मोदी यांनी उद्घाटन केलं. कोळसा खाणी, एफएम रेडिओ परवाने, एफएम स्पेक्ट्रम वाटपासाठी वापरलेल्या पारदर्शक लिलाव प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार कमी व्हायला बऱ्याच अंशी मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे पारदर्शकता निर्माण होण्याबरोबरच सरकारवर जनतेचा विश्वास निर्माण व्हायला मदत झाली, असं ते म्हणाले. इंटरपोल आणि भारतीय तपास संस्थांमधल्या सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली. या सहकार्यामुळेच अनेक गुन्हेगार भारताच्या ताब्यात आले, असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण झालं. या परिषदेमध्ये 50 देशांचे सुमारे 100 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पॅरिस हल्ल्याच्या तपासासाठी पॅरिस शहरात पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे पोलीस आणि लपलेले दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही पोलीस जखमी झाले. मात्र या आत्मघाती दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतल्यानं 2 संशयित ठार झाले. यामध्ये आत्मघाती स्फोटकांचा पट्टा बांधलेल्या एका महिलेचा समावेश आहे. ही चकमक अजूनही जारी असल्याचं वृत्त परदेशी वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं देण्यात आलं आहे. 3 संशयितांनाही अटक करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात फ्रान्स आणि रशियानं आपली मोहीम तीव्र केली आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलाकडून सिरियामध्ये इसिसच्या तळांवर हल्ले सुरू आहेत. फ्रान्सच्या हवाई दलानं आणखी 128 ठिकाणी हवाई हल्ले केल्याची माहिती फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. सिरियामधल्या तळांवर हे हल्ले करण्यात आले. फ्रान्समध्ये सुमारे 1.25 लाख सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसंच पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला सलाह अब्देल सलाम याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे. फ्रान्समधल्या आणीबाणीची मुदत आणखी 3 महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी म्हटलं आहे. पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातल्या सुरक्षा संस्थांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसंच देशातले परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत मिळालेल्या माहितीचा सुरक्षा संस्थांनी तातडीनं आढावा घ्यावा. त्यांच्या हल्ल्याच्या योजना, हल्ला होण्याची शक्यता असलेली ठिकाणं लक्षात घ्यावीत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात केल्या आहेत. इसिससारख्या संघटनांकडून निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारअंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक लवकरच आयोजित करेल, अशी माहिती राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना दिली. इसिस या दहशतवादी संघटनेनं संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केलं आहे. या दहशतवादी संघटनेची व्याप्ती वाढत चालली असून प्रगत देशातल्या सुस्थितीत असलेल्या कुटुंबातील तरुण देखील या क्रूर संघटनेकडे वळत असल्याचं आढळलं आहे. या मानसिकतेबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहे. ऐकूयात. आज जगामध्ये ज्या विविध प्रकारच्या घटना घडत आहेत, ज्याच्यामध्ये
दहशतवादी कृत्य आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत. विशिष्ट समाजापुरती, जमातीपुरती किंवा धर्मापुरती ती मर्यादित नसून एकूणच समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात की ज्यांनी आपल्यासारख्या विचार करणाऱ्या माणसाचं, संवेदनशील माणसाचं मन अतिशय व्यथित होतं. आणि मग आपण विचार करू लागतो की यामागची कोणती मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणं असतील. त्याला काही राजकीय संदर्भ आहेत, इतरही काही आर्थिक संदर्भ आहेत. त्या संदर्भाचा विचार करणारी मंडळी विचार करताच आहेत. परंतु एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण या सगळ्या घटनांकडे पाहत असताना आपल्या लक्षात येतं की जे तरुण अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यामध्ये पटकन सामील होतात त्यांची मनोभूमिका काय असते. बहुतेक वेळेला ते अशा कुटुंबातून आलेले असतात की ज्या कुटुंबामध्ये पुरेसं विश्वासाचं, आनंदाचं, प्रेमाचं, सहकार्याचं वातावरण असेलच असं नाही. आणि एक पुरेशी त्यांच्याकडे मानसिक किंवा त्यांच्या जडणघडणी करता कुटुंबाने पुरेसे लक्ष दिलेलं असतं असंही नाही. त्यामुळे अशी मुलं पटकन बाहेरच्या एखाद्या व्यक्तीकडे किंवा समाजाकडे किंवा असं काम करणाऱ्या टोळ्यांकडे सहज आकर्षित होतात. कारण तिथे त्यांना त्यांचं स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व आहे, आपण काहीतरी करू शकतो असा एक विश्वास मिळतो आणि आपल्या जीवनाला एक काहीतरी आपण एक टोक आणलंय, अर्थ आणलाय असं त्याला वाटायला लागतं. याच्यानंतर सुरू होतो त्याला आम्ही इंडॉक्ट्रिनेशन असं म्हणतो की ज्याच्यामध्ये त्यांना चुकीच्या गोष्टी सातत्याने वारंवार सांगितल्या जातात आणि 1000 वेळा एखादी गोष्ट सांगितली असत्य तर ती सत्य त्यांना वाटायला लागते. इतक्या टोकाला ते जातात की स्वतःचं जीवन सुद्धा ते अर्पण करायला तयार होतात. ही जी मानसिकता आहे अतिशय क्रूरपणे राबवली जाणारी ही एक मानसिक प्रक्रिया आहे. त्याला ही तरुण मुलं सहज बळी पडत आहेत. मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं, जीवनाला दिशा देणारं शिक्षण मिळतं, विश्वास मिळतो, प्रेम मिळतं, तेव्हा अशा समाजामध्ये अशा घटना कमी घडत असतात. आपल्याला सर्वच दिशामध्ये आज कोणीतरी बेछूट गोळीबार करतोय, कोणीतरी बेछूट हल्ला करतोय, तरुणींवरती हल्ला, स्त्रियांवरती हल्ला होतोय. असं होण्यामागे प्रामुख्याने मला असं वाटतं की ज्या प्रकारची शिक्षणातून आपल्याला जी मूल्य मिळायला पाहिजे, जीवन शिक्षण मिळायला पाहिजे, ते आपण आज देऊ शकलेलो नाही आहोत. कौटुंबिक पातळीवर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील ज्या प्रकारची कुटुंब व्यवस्था आपण आता स्वीकारलेली आहे, एकच न्यूक्लिअर फॅमिली, त्याच्यामध्ये पण पुरेसा वेळ आई वडील मुलांना देऊ शकतात असं नाही. अशी अनेक वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे आपल्याला जर या अशा दुर्दैवाने भयानक घटना टाळायच्या असतील तर समाजानेच एकूण आपल्या लहान मुलांकडे, आपल्या समाजातले लहान मुलं, तरुण मुलं यांना एक केंद्रवरती ठेवून त्यांचा विकास कसा करता येईल, त्यांना शिक्षण कसं चांगलं मिळू शकेल, त्यांच्यावरती चांगले संस्कार कसे होऊ शकतील, या गोष्टीचा विचार समाजानं, शिक्षणानं, सामाजिक संस्थांनी करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची मानसिक प्रक्रिया घडवताना समाज मानसशास्त्रज्ञांचा आणि मनोविकार तज्ञांचा अतिशय महत्वाची भूमिका ते साकारतात असं मला वाटतं. जैव ऊर्जा धोरणाचं ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण करण्याची गरज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली आहे. भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या जैव ऊर्जा परिषद 2015चं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. 2016-17मध्ये प्रभावी जैव धोरण तयार करण्यासाठी त्यासंदर्भातल्या विचारविनिमयाचा उपयोग होईल असं ते म्हणाले. इथेनॉल, जैव डिझेल यासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या पर्यायांना चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. 7वा वेतन आयोगाचा अहवाल उद्या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याची शिफारस समितीकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. आमचा अहवाल तयार असून 19 नोव्हेंबरला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर करणार असल्याचं आयोगाचे अध्यक्ष A.K. माथुर यांनी सांगितलं. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात सुधारणा सुचवण्यासाठी फेब्रुवारी 2014मध्ये 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. रेल्वे प्रवासासाठी नागरिकांना आता किमान 10 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना ही दरवाढ लागू असणार नाही. रेल्वेनं कमीत कमी तिकीट दरामध्ये 5 रुपयांची वाढ करून ते आता 10 रुपये केले आहेत. द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी झालेली ही दरवाढ 20 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट 5 रुपयांऐवजी 10 रुपये केलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले होते, परंतु रेल्वे प्रवासासाठी किमान तिकीट दर 5 रुपये आहेत. त्यामुळे कमी दराचं तिकीट काढून फलाटावर गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं किमान तिकीट दरात वाढ केली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर रोजी नागपुरात यशवंत स्टेडियमवर भव्य शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर रोजी सर्व शाळांमध्ये संविधान प्रस्तावनेच्या वाचनाचं शाळांमध्ये आयोजन केलं असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्रीही सहभागी होणार असून यावेळी 1.25 लाख विद्यार्थी आणि नागरिकांकडून होणाऱ्या संविधान प्रस्तावनेचं सामूहिक वाचन हा एक जागतिक विक्रम ठरेल असा विश्वासही बडोले यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक TM नाईक कुटुंब आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 10 तारखेपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भेट घेतली, मात्र त्यांनी शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही आश्वासन दिलं नाही. अनुदानपात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करावी तसंच विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना मोबदला मिळावा या उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत सरकारनं ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. मराठीवर इंग्रजीच्या आक्रमणाविषयी भीती न बाळगता मराठी भाषेचं बीज जागं ठेवलं पाहिजे असं मत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी महाड इथं व्यक्त केलं. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत कोमसापचं साहित्य संमेलन 20 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं कोकणात करूळ इथं निघालेल्या कवी केशवसूत साहित्य यात्रेचं स्वागत काल महाड इथं करण्यात आलं. त्यावेळी नायगावकर बोलत होते. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी या यात्रेचं स्वागत केलं. मराठीच्या जगभर वाढत असलेल्या मोठेपणाबद्दल नायगावकर यांनी यावेळी दिलखुलास मतं मांडली. इंग्रजी जी काय आहे की व्यवसायाची, रोजगाराची आणि अर्थकारणाची भाकरीची भाषा आहे. ती काय तुम्हाला आतलं असं जे हृदयस्थ समाधान आहे निर्मितीचं, मग आरती असो अमुक असो की ते नाचणं असो, नामदेवाचंच आता घालीन लोटांगण वंदीनं चरणं डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे, हे जे आहे ना ही गंमत ती इंग्रजी भाषा देऊ शकत नाही आम्हाला. तर ते मराठीचं जे बीज आहे ते आम्ही सगळ्यांनी जागं ठेवलं पाहिजे. मुंबई विद्यापीठ सध्या जागतिक क्रमवारीत खाली असलं तर या विद्यापीठात जगातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी केलं. ज्येष्ठ पत्रकार अप्पा पेंडसे यांच्या स्मृतीनिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मुंबई विद्यापीठ हे दूरस्थ शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करत असून ऑनलाईन पद्धतीनं विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून मुंबई विद्यापीठ डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत आपलं डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावर हाती घेत असून यापुढे मुंबई विद्यापीठाची डिजिटल युनिव्हर्सिटी अशी ओळख निर्माण होईल असं देशमुख यांनी सांगितलं. राज्यातल्या विद्यापीठांचा जागतिक विद्यापीठांशी सामंजस्य करार होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच राज्यातल्या विद्यापीठांमध्ये आंतरसंवाद सुसंवाद प्रस्थापित होणं गरजेचं असल्याचं मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी आज व्यक्त केलं. ते कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या 53व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूर ही सामाजिक न्याय प्रस्थापनेची भूमी बनली आणि त्यामुळे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा भारतीय समाजात विकसित झाली असंही ते म्हणाले. यावेळी विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी 3 अभिनव योजनांची घोषणा केली. विद्यापीठातील महाविद्यालयातल्या गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, गुणवंत विद्यार्थी यांच्यासह शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. छठ पूजेनिमित्त सूर्याची उपासना करून देशभरातील जनता सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. पृथ्वीवरचं जीवन सुरळीतपणे अव्याहत सुरू ठेवण्याबद्दल या उत्सवात सूर्याची पूजा केली जाते. मुंबईतही गिरगाव, जुहू आणि दादर चौपाटीवर भाविकांनी उत्साहानं छठ पूजा साजरी केली.
सामान्य महिलांमधल्या असामान्य शक्ती समाजापुढे आणण्यासाठी राबवण्यात आलेला शोध नवदुर्गेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी काढले. नवरात्रोत्सवादरम्यान एका स्थानिक वृत्तपत्राद्वारे राबवण्यात आलेल्या शोध नवदुर्गेचा या उपक्रमातील निवडक नवदुर्गांचा सत्कार सोहळा काल मुंबईत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कार्यकर्तृत्वानं समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या निवडक 9 स्त्रियांचा यावेळी म्हैसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 55व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला कालपासून नागपुरातल्या सायंटिफिक सभागृहात सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष प्रमोद भुसारी, नलिनी बनसोडे, कलाकार किशोर आयलवार आणि पराग लोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाचं पूजन करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. इंदूर इथल्या वेल इन वेल पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अरविंद लिमई यांनी लिहिलेल्या आणि श्रीकांत भोसले दिग्दर्शित एका उत्तराची कहाणी या नाटकानं या नाट्य स्पर्धेची सुरुवात झाली. 3 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत एकूण 17 नाटकं सादर होणार असून त्यात नागपुरातल्या 13 नाटकांचा समावेश आहे. पुण्यात विज्ञान भारती, माईस, MIT यांच्या वतीनं इस्रो अवकाश प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर AS किरण कुमार यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं प्रक्षेपित केलेला ॲट्रोसॅट हा उपग्रह म्हणजे भारताचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याच्यामुळे अवकाशातल्या अनेक रहस्यांची माहिती मिळू शकेल, असं किरण कुमार यावेळी म्हणाले. या प्रदर्शनात ॲट्रोसॅटसह इतर अनेक उपग्रहांची प्रतिमानं मांडण्यात आली आहेत. उद्यापर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी काल झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. सातारा जिल्ह्यातल्या आळेवाडी या त्यांच्या मूळ गावी आज त्यांच्या पार्थिव देहावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. महाडिक यांच्या वीरगतीबद्दल तसंच अशा चकमकीबाबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरध्वनीवरून आपले विचार व्यक्त केले आहेत. ऐकूयात. कर्नल संतोष महाडिक हे 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी होते. 41 राष्ट्रीय रायफल ही मराठा रेजिमेंटची एक बटालियन आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या रेजिमेंटचे जवान हे महाराष्ट्रामधले असतात. अधिकारी अर्थात कुठूनही येऊ शकतात. ही बटालियन सध्या जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये दहशतवादी विरोधी अभियान म्हणजे अँटी टेररिस्ट ऑपरेशन करण्यामध्ये गुंतलेली आहे. त्याचं हे नेतृत्व करत होते. महाडिक यांची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांनी याआधी 21 पॅरा स्पेशल फोर्सेस जी मराठा रेजिमेंटची एक अतिशय महत्वाची कमांडो बटालियन आहे त्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी अनेक दहशतवादी विरोधी अभियानामध्ये नेतृत्व केलं होतं आणि त्याकरता ईशान्य भागामध्ये केलेल्या कामगिरीकरता त्यांना सेना मेडल शूरता हे देण्यात आलं होतं. सध्याची जी मोहीम आहे, सध्या ते प्रमोशन मिळाल्यानंतर ते 41 राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व करत होते. हा भाग कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलामध्ये आहे. कठीण आहे. 6 ते 7 हजार उंची आहे. घनदाट जंगलं आहेत. माहिती मिळाली होती की तिथे 8 ते 10 दहशतवादी लपले असावे. याकरता त्यांच्या बटालियननी शोध मोहीम सुरू केली होती आणि त्याचं नेतृत्व स्वतः कर्नल महाडिक हे करत होते. आणि गेल्या 4 दिवसापासून ही मोहीम सुरू आहे. याच मोहिमेमध्ये त्यांची या दहशतवाद्यांची समोरासमोर 3 वेळा अशी मुठभेड झाली आणि या शेवटच्या मुठभेडमध्ये त्यांना गोळी लागून वीरमरण प्राप्त झालं. लक्षात ठेवायला पाहिजे की अशा प्रकारच्या शोध मोहिमा सैन्य जंगलामध्ये अनेक वेळा करतं
आणि अशा जंगलांमध्ये आपण जास्त सैनिक घेऊन जाऊ शकत नाही. अतिशय थोड्या सैनिकांबरोबर जावं लागतं, ज्याला इंग्लिशमध्ये स्मॉल टीम ऑपरेशन्स असं म्हटलं जातं. म्हणून या मोहिमा नेहमीच जोखीम भरलेल्या असतात. सैनिकांनी बुलेट प्रूफ जॅकेट वगैरे घातलेलं असतं, पण अशा मोहिमांमध्ये जसं आपण शत्रूला मारू शकतो तसंच आपल्याला सुद्धा वीरगती प्राप्त होऊ शकते. म्हणून सैनिक जरी कितीही काळजी घेत असले तरी पण अशा मोहिमांमध्ये आपलं नुकसान होण्याची शक्यता ही पुष्कळ असते. याच वर्षी 2015 मध्ये 179 अधिकारी आणि जवानांना काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये वीरमरण प्राप्त झालेलं आहे. ही किंमत आहे आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करण्याकरता. या शूर सैनिकाला माझ्याकडून श्रद्धांजली आणि मला खात्री आहे की त्यांनी केलेल्या या शूर कामामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना सैन्यामध्ये जाण्याची इच्छा होईल आणि ते सुद्धा देशाचं रक्षण करण्याकरता आपली जिम्मेदारी निभावतील. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी 4 वाजता दिल्लीतल्या निगम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुडगाव इथल्या एका रुग्णालयात काल त्यांचं निधन झालं. सिंघल हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक होते. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा केवळ भारतामध्येच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये प्रसार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड आदींनी दिल्लीत झंडेवाला इथं RSS कार्यालयात सिंघल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. अशोक सिंघल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सिंघल यांच्या निधनानं कुशल संघटक हरपला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुंबई दूरदर्शन केंद्रातले निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यक लाडूजी बी तावडे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या ENG युनिटमध्ये ते कार्यरत होते. वर्ष 2012 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. मुंबईत येत्या 16 आणि 17 डिसेंबरला भारतातल्या सर्वाधिक रकमेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 16 लाखांची बक्षिसं या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली असून देशातल्या अव्वल 30 खेळाडूंच्या पिळदार सौष्ठवाचं प्रदर्शन या निमित्तानं होणार आहे. या स्पर्धेत प्रथमच मिश्र जोडीचीही स्पर्धा रंगणार आहे. भारतातील लोकांना शरीर सौष्ठवाचं महत्त्व पटवून देतानाच शरीर सौष्ठवपटूंना व्यावसायिकतेचे धडे आणि उत्पन्नाचं साधन मिळवून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा केंद्र सरकारची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेत होत आहे. मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडियासारखे सर्वोच्च बहुमान संपादन करणारे सर्वच खेळाडू या स्पर्धेत आपलं कसब पणाला लावणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला बंगळुरू इथला दुसरा क्रिकेट कसोटी सामना सलग 4 दिवस आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे आज अनिर्णित राहिला. 5 दिवसांच्या या सामन्यात आज अखेरच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं दिवसाचा खेळ रद्द करून हा सामना अनिर्णित राहिला असल्याची घोषणा करण्यात आली. या सामन्यात केवळ पहिल्या दिवसाचा खेळ झाला होता. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 214 धावांमध्ये गुंडाळून भारतानं बिनबाद 80 धावा करत सामन्यावर वर्चस्व मिळवलं होतं. भारतात कसोटी सामन्यात सलग 4 दिवस पावसानं वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मलेशियात कुआंतन इथं सुरू असलेल्या कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं काल चीनचा 4-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. याआधी जपान आणि मलेशियाला नमवणाऱ्या भारतीय संघाचा या स्पर्धेतला सलग 3रा विजय आहे. या सामन्यात मनप्रीत सिंगनं 2 तर हरमनप्रीत सिंग आणि अजित पांडे यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाला विजयी करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना उद्या ओमानशी होईल. यानंतर पाहूयात आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं उच्चाटन करण्यासाठी सरकार वचनबद्ध, अल्प कालावधीत प्रभावी उपाययोजना केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पॅरिस इथं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गोळीबार, 2 आत्मघाती दहशतवादी ठार, 3घांना अटक. इसिस विरोधात फ्रान्स रशियाची मोहीम तीव्र, सिरियामध्ये अनेक ठिकाणी इसिसच्या तळांवर हवाई हल्ले. पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातल्या सुरक्षा संस्थांना सावधगिरीचा इशारा.
कुपवाडा इथं चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिव देहावर आज सातारा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना सलग 4 दिवस झालेल्या पावसामुळे अनिर्णित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.